राणाजी, या बसा. नाही तिकडे नको, तिकडे बसा. बरकत जी नाही है? हा? बरकत? अहो त्याला लई म्हणलं थांब म्हणून, पण त्याचा कामावर लई जीव आहे. तो गेलाय डेअरीवर दूध घालायला. आज शेत किती वेगळं दिसतंय ना. ऊस सुद्धा कापलाय. त्या दिवशी रात्री खूप छान दिसत होतं ना. तुम्ही आज मला इथे का बोलवलेत आठवतंय ना? हा, हे थँक्यू. नाही म्हणजे चहा प्यायला. पिऊया मग चहा. अंधार पडायच्या आत मला घरी जावं लागेल, नाही तर उशीर होईल ना. तुम्ही बोलवलत म्हणून आलीये मी. समधी तयारी झाली. ते तिकडे आहे चाय. तुम्ही बनवलात चहा? नाही मी नाही. अहो बरकतने केलाय. गुळाचा चहा म्हणजे जगात भारी. बरकत लई मनापासून चहा करतो. गोदा कदा त्यापेक्षा जबऱ्या चहा बनवती. ती असती तर आता तिच्या हातचा चहा दिला असता तुम्हाला. मी घेऊ का? नाही नको. तुम्ही कशाला? मी देतो की. मी बोलवलं तुम्हाला. मामांजी एकाएकी कळ मारली बघा डोक्यात. सहनच होईना झाली. असं वय. बर तुम्ही आराम करा. आमचं पण झालं. ना राणाजी, कुणी भरली का तुमच्या मनात? गोदा का तूच काय सांगितलं नाहीस ना बाबांना? नाही रे बाबा, मी काय नाही सांगितलं. तुम्ही दोघे बी सारखेच. मला कुणी काय सांगत नाही, समजे त्रास देतात. हे बघा, जोवर मला काय कळत नाही तोवर मी जेवणार नाही. अरे रुसला. याचा भाबडेपणा जपणारी सून या घरात यायला पाहिजे. अरे वा, जोरात चाललाय अभ्यास. अंजली, तुला ही फेलोशिप मिळाली ना, मी मस्तपैकी पार्टी देणार. पार्टी देणार का लग्न करून देणार? हे बघ, तुझी आई बोलली म्हणून उगीच नाराज होऊ नकोस. त्याच्याकडे थोडंसं पॉझिटिव्ह बघ प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणतात तर मी आईच्या बोलण्याचा पॉझिटिव्हली विचार करेन. आता कसं? बर सांग, तुला कसला मुलगा हवाय? म्हणजे काय तुझ्या अपेक्षा काय? नाही, असं नक्की नाही सांगता येणार मला काही. पण मुलगा सेन्सिटिव्ह हवा. आपल्या घरच्यांचा, आपल्या माणसांचा विचार करणारा हवा. माझा चांगला नवरा नाही झाला ना तरी चालेल, पण माझा चांगला मित्र असावा. काय ग, असं कोणी आहे का तुझा मित्र? आपण दोस्त आहोत ना. दोस्तीत ते सॉरी आणि थँक्यू काय नसतं. नाही,
मी सांगे दुसऱ्याला आणि शेंबूड माझ्या नाकाला. मला इथनं जबरदस्ती करून घालवलं आणि इथं बाईंच्या बरोबर चाय पे चर्चा काय? हा, हीच काय तुझी दोस्ती? लड़की मिल गई तो दोस्त को भूल गया. काय चाललंय? लडकी लडकी लडकी. अरे बाई दोस्त आहेत आपल्या, बाकी तसं काय नाही. नाही राणा, मी सांगतो ही दोस्ती नाही, काहीतरी वेगळंच आहे. मेरा राणा ऐसा नहीं था. तू बदलास गड्या. समजे हेच म्हणतात, तू बदललायस तू बदललायस. अरे पण काय बदल झालाय हे कोण सांगणं झालंय? मला तर वाटतंय की या समध्यामध्ये त्या बाईंचं काहीतरी हात असणार. तुला आत्ता कळालं? अरे हे सगळं त्या बाईंमुळेच होतंय. मुझे कभी का मालूम है. अरे खुया टाळक्याच्या. अरे मग आधी का नाही सांगितलंस? आताच डायरेक्ट जाऊन विचारतो बाईस मी. हा, विचार विचार. अंजली बाई, अंजली बाई, मी राणा. राणाजी तुम्ही? माफ करा, एवढ्या रात्री तुमची झोप मोड केली. ते एक अर्जंट काम आहे. काय? बरकत म्हणला मला की समजा तुमच्यामुळे झाले म्हणून. तुमच्यामुळे माझ्यात बदल झालाय. खरंच काय? नाही हो, तुमच्यात काहीच बदल नाही झालाय. तुम्ही अगदी आहात तसेच आहात. वाटलंच मला, मी कशाला बदलन. बर, एक झालं, आता दुसरं. गोदक्यानं तुम्हाला काय काम सांगितलं? अहो मला खूप झोप आली आहे, आपण उद्या बोलूयात का? अहो असं करू नका. ते डोक्यात काय विचार असला की झोपेचं पार खोबरं होतं माझ्या. अहो ऐका ना, बहुतेक आईला जाग आली. प्लीज तुम्ही जा आता, आपण नंतर बोलूया. अहो अहो खरंच जा, लवकर लवकर जा. राणाजींचं लग्न ठरतंय. खर तर एक मित्र म्हणून मला आनंद व्हायला हवा, पण मी का अस्वस्थ आहे? डोक्यात एवढे कसले विचार? हे असं का होतंय मला? सांगा की, मला कसं कळणार? म्हणजे कोण माझ्यासाठी बरोबर आहे, कोण मला मनापासून पटतंय, हे कसं ओळखायचं मी? मन शांत करा आणि डोळे मिटा आणि आठवा, आजपर्यंत भेटलेल्या, पाहिलेल्या, सुचवलेल्या सगळ्या व्यक्तींमधली कोणती व्यक्ती अशी आहे जिनं तुमच्या मनात घर केलंय?